Virtual class 9 June spoken English. Today's 12th day. Today's topic is present perfect tense. Before these two tense, we have learned simple present tense and present continuous tense. This is the present perfect tense. In the present situation, when the action or the process is completed, to say that words, to say that sentence, we use the present perfect tense. Before start the activity, we use simple present tense. When the activity is going on, then we use present continuous tense. And when the activity is completed, at that time, we use present perfect tense. This regarding the only present tense. Okay. What is the sentence pattern of present perfect tense? First of all, we see about it. Start your videos. What is the pattern? In the simple present tense, there was a S plus V1. In the present continuous tense, S plus IM is R plus V1 plus ing or V4. That is, pattern is different with respect to the tense. And that's why we want to learn the first of all pattern. Before going to the formula or the pattern, we see some sentences. Of these 8 pronouns, that is I, we, you, he, she, it, they. Today we see first, that's I. मी गेलो आहे. एखादी जर क्रिया कंप्लीट झाली तर त्यासाठी मी खाल्लो आहे, मी गेलो आहे, मी झोपलो आहे, मी खेळलो आहे, मी लिहिलो आहे, अशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत, ज्या कृती आहेत, त्या पूर्ण झालेल्या कृती सांगण्यासाठी या पूर्ण वर्तमान काळाचा वापर केला जातो. मी गेलो. I have gone. Yes, मी Indra. गेलो आहे. इथं आय हे सब्जेक्ट आहे, त्यापुढे हॅव हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे आणि पुढे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. गो, वेंट, गॉन. हे गॉन हे त्याचं तिसरं रूप आहे. आय हॅव गॉन. आपण आता दुसरं वाक्य बघू. मी लिहिलो आहे. काय येईल? I have written. P3 वापरायचं आपल्याला. P3 यूज. इंद्रायणी. I have wrote. I have write. बघा, क्रियापद राईट ह्या क्रियापदाचं तिसरं रूप काय आहे? राईट, रोट, रिटन. रिटन हे त्याचं तिसरं रूप आहे. आय हॅव रिटन. मी लिहिलो आहे. आता बघा, मी वाचलो आहे. I have reading. Read. कोण आहे रे? रीडिंग कसं म्हणतो तो उगवलं? Then I have पॅटर्न कोणता आहे? ध्यानात घ्या ना, लक्षात घ्या. इथला आगाऊ काहीच बोलायचं नाही. पॅटर्न लक्षात घ्यायचा. मी पहिल्याच वेळेस तुम्हाला समजून सांगितला पॅटर्न. I have written. वाचलो आहे यासाठीच पाहिजे मला. मी वाचलो आहे. Reading. I have read. Have written. I have read. Yes. Read. आय हॅव रेड. त्याचं तिसरं रूप आहे रेड. भलेही त्याची स्पेलिंग READच आहे, पण त्याचा उच्चार कसा करायचा हे मी त्या दिवशी सांगितलेलं होतं. लक्षात येतं का? बघा, आय हॅव रेड. आय हॅव रीड नाही, ते हॅव आलं की पुढचा उच्चार जो आहे तो रेड असा करायचा, रीड असा करायचाच नाही, कारण ते तिसरं रूप म्हणून आलेलं आहे.
मी खेळलो आहे. मानव, I have play. I have play. मानवनं रेज हँड केलेला आहे. मानव, I have play. आता लोअर हँड करा. ज्यांनी सांगितलं त्यांनी लोअर हँड करा. उगं चालूच ठेवायचं नाही. रोहिणी, I have played. आय हॅव प्लेड. बघा, कारण क्रियापदाचं आपल्याला तिसरं रूप घ्यायचं आहे. मी खेळलो आहे. नेक्स्ट, मी जेवलो आहे किंवा मी खाल्लो आहे. तन्मय, I have ate. एट हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे का? I have eat. बघा, म्हणजे क्रियापद पाठ नाहीत तुम्हाला. बरोबर आहे ना तन्मय? अभिनव सांग बरं. I have eaten. हा, बरोबर आहे. क्रियापदाचं तिसरं रूप सांगितलेलं होतं आपल्याला. आय हॅव इटन. तन्मय लक्षात घे. आय हॅव गॉन, आय हॅव रिटर्न, आय हॅव रेड, आय हॅव प्लेड, आय हॅव इटन. हे आय पासूनचे वाक्य म्हणजे मी गेलो, मी लिहिलो, मी वाचलो, मी खेळलो, मी जेवलो, अशा पद्धतीचे. आता काही एक्झाम्पल्स आपण खाली देतो, त्याच्यातले आपण एक एक क्रियापद वापरू आणि या सेंटेन्सेस तयार करू. ओके, प्रिपेअर अ सेंटेन्स फ्रॉम द रन. हू सेज? रेज युअर हँड. वरद. I have run. I have run. Okay. Ask. Aryan. I have asked. I have asked. I have asked. I have asked. बरं, हे थोडं तर बरं तर आहे. प्रोनाउन्सिएशन व्यवस्थित करायला शिका. डिक्शनचा वापर करा. नेक्स्ट, आयुष. चालू कर. 3 word. I have given. I have given. बरोबर आहे. Say. अनुश्री सांग. हो सर. मी बोललो आहे. I have said. I have said. Okay. Sleep. तन्वी. तन्वी नाही का? No sir. बर. I अंजल have. सांगतेस? सर मी सांगू? ओके, श्रेया सांग बेटा. I have sleep. स्लीप कसं येईल माय? त्याचं तिसरं रूप काय? सर मी सांगू? थांब, तिचा प्रश्न तर सुटू दे ना थोडं. हो सर. स्लीप याचा तिसरं रूप काय? नाही माहित. म्हणजे त्या I रोजचं have प्रश्न sleep. I have sleeping. नाही. रोहिणी कसबे. I have sleeped. स्लीपेड म्हणजे तेही पाठ नाही. तू त्या तासाला नव्हतीस वाटते. ओके, प्रांजल कॅन यू से? तर मी. सर I have slept. नो. सर मी. एक सांगतो का? I have slept. आय हॅव स्लेप्ट. क्रियापदाचं तिसरं रूप V1, V2, V3 याच्यामध्ये स्लीप, स्लेप्ट जे रूप आहे ते तिसरं रूप आहे त्याचं स्लेप्ट. स्लीप, स्लेप्ट, स्लेप्ट. आपल्याला लिहून दिलेले होतं त्या दिवशी 100 क्रियापदामध्ये, पण आम्ही त्याला वाचायला पाठ करायला तयारी काही केलेली नाही. त्यामुळे आज गोंधळ होतो. लक्षात घ्या. परत सांगतो, असं करू नका. ओके. नाउ वी सी द सेंटेन्स अबाउट वी, दॅट इज आम्ही. जसं मी गेलो होतो, आता आपण कर्ता बदलत आहोत. आम्ही गेलो आहोत, आम्ही वाचलो आहोत, आम्ही लिहिलो आहोत,
असं जेव्हा वाक्य पूर्ण वाक्य बोलतो त्यासाठी इंग्रजीतली वाक्य कशी बनतात? फक्त कर्ता बदलतो. आयच्या ऐवजी बी येतो. हॅव हे बी ला बी येतो, आय ला बी येतो. आणि पुढं तर क्रियापदाचं तिसरं रूपच येणार, कारण क्रिया पूर्ण झालेली आहे. When the process is completed, we use the V3. Remember again and again. आम्ही गेलो आहोत in Marathi that we convert we have got. Okay. We see. आम्ही लिहिलो आहोत. How we write? आम्ही लिहिलो आहोत. कसं सांगणार? We have written. I have written. तन्मय आय कसं येईल रे? आम्हीला आय येतं. We have written. We have written. We have written. रिटर्न रायटन नाही ते उच्चार. रिटर्न. We have written. We have written. ओके. आम्ही वाचलो आहोत. How we say? We have read. We have read. ओके. आम्ही खेळलो आहोत. We have played. We have played. We have played. ओके. We आम्ही have जेवलो आहोत. We have eaten. गजानन कदम. Who is he? Sir, we have eaten. No, others not. I am saying to Gajanan Kadam. We have eaten. त्याचा रेज हँड आहे, झोपी गेला वाटते. त्याचा व्हिडिओ बंद आहे. गजानन कदम. चालू ठेवायचा असेल तर व्हिडिओ रेज हँड करायचा, अन्यथा नाही करायचा म्हणून सांगितलं. पुन्हा जर बंद झाला तर डिलीट करतो. होस्ट मी आहे, लक्षात ठेव. आम्ही जेवलो आहोत. पार्टिसिपंट घे, लगेच सांग. We have eaten. We have eaten. We have eaten. Okay. Now take the examples. Now say. Rohini Jadhav. Lower your hands. उगा हात वर करू नका. एकदा केलं की तसंच ठेवू नका. स्विम घेऊन सांगायचंय. रोहिणी जाधव. We have swam. Swim ना? स्विम या क्रियापदाचं तिसरं रूप. What is that? Have swam. Yes. Okay, Anusri, can you say? आम्ही रडलो आहोत. We No, have swim. cried. I am saying about swim. First one. आम्ही पोहलो आहोत. We have swim. स्विम नाही, त्याचं तिसरं रूप येणार आहे. Swim. What is the third form of the verb swim? Can I say? Okay. Yes. रोहिणी कसबे. रोहिणी कसबे. We have swimmed. No. We have swimmed. We have swimmed. Can I say? Yes. Yes, Nandamani. We have swum. We have swum. It's right. Swim, swam, swum. क्रियापदाचे तिन्ही रूप व्यवस्थित पाठ करा म्हणून वारंवार सांगलो. तुम्हाला आता मागलच घेत बसलं तर पुढचं कसं होईल? तुम्हाला ज्या दिवसाचं काम त्या दिवशी करायला सांगितलेलं आहे. बी केअरफुल, अदरवाइज नथिंग विल बी कम. नेक्स्ट, क्राय. Who says? I can say. Okay, Aryan say. We have cried. मराठीत सांगा पहिला आणि नंतर इंग्रजीत सांगा. आम्ही रडलो आहोत. We have cried. We have cried. We have cried. Yes. Say. Who says to say? Try, sir. Sir.
Who are We not have participate, said. please participate. Raise your hands. Say. ज्यांनी भाग घेतला नाही त्यांनी भाग घेणार आहे. महाराजाचं कीर्तन आहे का नुसतं ऐकायला बसले? वरद. We have said. मराठी सांग ना पहिल्यांदा. आम्ही सांगितले. आम्ही सांगितलो आहोत. We have said. Okay. Next one, sing. प्राची. आम्ही गात आहोत. We have singing. गात आहोत ही क्रिया चालू आहे का बंद आहे बेटा? गात आहोत ही क्रिया चालू आहे का पूर्ण झालेली आहे? सर येतो ती का नक्की? क्रिया चालू आहे सर. पण चालू साठी आपण बोलत आहोत का? आपला टेन्स कशासाठी चालू आहे? पूर्ण मग चुकलं ना. विवेक सांग. सिंग. गात आहोत. आम्ही गायलो आहोत. क्रिया चालू नाही, कंटिन्यू मध्ये नाही. We have singing. अरे नाही बेटा, इथं नाही येणार ते. Sir, ही क्रिया आलं पाहिजे, आयएनजी रूप नाही. sir, we have sang. We have sung. हा, वी हॅव संग. सिंग, सांग, संग. आता एक दिवस तुमचं क्रियापदावरच घ्यायची गरज आहे काय? ओके, स्टडी. आयुष, कॅन यू ट्राय? आयुष केंद्रे. नाही. शिवराज मोरे, कॅन यू ट्राय? स्टडी. तन्मय, स्टडी. Yes, sir. We have studied. We have studied. वी हॅव स्टडीड. इन मराठी? आम्ही शिकत आहोत. शिकलो आहोत. आम्ही अभ्यास केलो आहोत किंवा आम्ही शिकलो आहोत. ओके. Yes, sir. By yourself. Can you say by self? एक मनानं क्रियापद घेऊन सांगू शकता? Sir, I. Yes, श्रेया. Sir, I. एक मनानं घ्यायचं क्रियापद आणि तुम्ही सांगायचं. मराठीत सांगा आणि इंग्रजीत सांगा. We have read. हा, आम्ही पळत आहोत. पळत आहोत घ्यायचं का? चालू आम्ही आहे पळलो. का? आम्ही पळलो आहोत. हा, आम्ही धावलो आहोत किंवा आम्ही पळलो आहोत. ठीक आहे. You have. We have touched. आम्ही पुस्तक वाचलं आहे. मी सांगू? एक्स्ट्रा काही हा, करायचं नाही. हा, सांगा. मी सांगू? सोम एक सांग. We have wrote. आम्ही लिहित आहोत. आम्ही लपत आहोत. मी सांगू? क्रिया चालू नाही सांगायची. आम्ही क्रिया बसलो पूर्ण आहोत. झालेली सांगा. आम्ही गेलो, आम्ही सर, लिहिलो, मी आम्ही सांगू? वाचलो, आम्ही खेळलो. क्रिया पूर्ण सर, झालेली मी सांगू? सांगा. सर, मी सांगू? थोडस एक लक्षात घ्या. स्टॉप तर नाही. एक मिनिट. फक्त रेज हँड करा, सर सांगतील तुम्हाला नाव. रेज हँड करा आणि एक लक्षात घ्या, मी म्हणणाऱ्याला मी कधीच पुढे घेत नाही. एक लक्षात घ्या. तुमचा हँड रेज म्हणजे तुम्ही मी आहात, मी लक्षात घेतो. तुम्ही कुणाला बोलवायची संधी द्यायची. मी नकोय. आणि सूचना समोर लक्षात ठेवायची. समोर तुमच्या पॅटर्न दिसत आहे,
की सगळ्या क्रियापदाला तिथं गेलो, लिहिलो, वाचलो, खेळलो, जेवलो असं आहे. मग तुम्हाला का तिथं खेळत, गात, रडत असं त का येतंय? त कालच्या प्रकारामध्ये झालं अगोदरच्या. त म्हणलं की आयएनजी आलं. आणि तर लो 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 आहे. थोडस पॅटर्न डोळ्यासमोर ठेवा. पॅटर्न आपल्या समोर आहे तिथं. तेच वाचायचंय आपल्याला. आणि आपल्याला फक्त तो, मी वगैरे काही शब्द घेऊन एक क्रियापद आणि त्याचं तिसरं रूप फक्त आपल्याला वाचायचंय. बाकी काही फार मोठा दिमागाला ताण लावायचा नाही विद्यार्थ्यांना. म्हणून विनाकारणचं काही म्हणू नका. तिथं समोर दिसते साचा, त्याच साच्यामध्ये टाका. सोनवणे सरांनी आंब्याचा साचा घेतला आणि त्याच्यामध्ये जर मी सीताफळ काढतो म्हटलं तर नाही निघणार त्याच्यामध्ये. तिथं आंब्याचंच फळ त्या ठिकाणी बाहेर पडते. म्हणून इथं समोर साचा दिलाय सरांनी, पॅटर्न दिलाय, तोच पॅटर्न लक्षात ठेवा. विनाकारण जर आपण चुकीचे पॅटर्न म्हणत असू तर मग तुम्हाला संधी दिली जाणार नाही. ओके सर, नाव कंटिन्यू. सांगा, मनाने सांगू शकता. रोहिणी कसबे, एक वाक्य सांग. वी हॅव वर्केड. आम्ही काम केलो आहोत. वर्केड नाही, वर्क. वी हॅव वर्क. आम्ही काम केलो आहोत. सिंधू. वी हॅव डन. सिंधू. Can you use any verb? No. Okay. We see the next one. शुभम, दोन्ही मोबाईल जवळ झाले, दुसरा बाजूला घे. आर्यन. You have gone. You have gone. Okay. उच्चार गॉन आहे बेटा, गोन नाही. गॉन. Gone. तू लिहिला आहेस. What is there? You have written. You have written. You have written. श्रेयश, थर्ड तू सेंटेन्स फॉर वाचला श्रेयश. आहेस. You have सिद्धार्थ. you सिद्धार्थ. you read. You have read. आहे. श्रेया, तुला बाहेर वाचला जायचं? आहेस याचं कोण सांगणार? सिद्धार्थला विचारलं. Who is सिद्धार्थ? You have read. You Yes. have read. Exactly. आलं लक्षात. तू वाचला आहे. You have read. Yes. तू खेळला आहेस. तू खेळला आहेस. You have played. दुसऱ्याला संधी देऊयात आपण. इंद्रायणी, तू खेळला आहेस. ज्यांनी सांगितलं त्यांनी लोअर हँड करा. You have राशी नाही का? येस आहे. इंद्रायणी होती ना आता. बोल ना. येस. played. You have played. Okay. तू जेवला आहेस. वृंदावनी. श्रेय सांगू शकतोस का वृंदावनीच्या नंतर? येस, वृंदावनीच ते पण. You have eaten. तू जेवला आहेस. Eaten. You have eaten. तू जेवला आहेस. Okay. We use the another. Walked. अनुश्री. You have walked. तू चालला आहेस. Walk का? Walked. Walked. पुढे ईडी आहे. क्रियापदाचं तिसरं रूप आहे. Walked. सर आलो तर. Third. अनुश्री. सर Yes, what do you want? Next, Prachi. Can you say? सर तू उत्तर दिला आहेस. You have
You have हा You have answered. ओके आर्यन नेक्स्ट. तू बोलला आहेस. You have पुढचं सोहम. you have jumped. तू उडी मारली आहेस. फोर्थ क्रियापद तुझ्यासाठी होतं बेटा. तुझं लक्ष इथं ठेव. ओके सर. They have jumped. व्हिडिओ चालू ठेवा, माईक बंद करा फक्त. They have jumped. शुभम. पुढचं सांग त्याच्यात. तू बोलला आहेस. पुढचं त्याच्या पुढचं टॉकच्या पुढचं. You have seen. तू बघितला आहेस. सी सॉ सीन. ओके तन्वी टेक सांग. नाही तन्वी काय झालं. नाही ठीक आहे. रोहिणी जाधव. You have taken. तू बघितला आहेस. यू हॅव टेकन. तू जोरात बोलायचं मराठीमध्ये. अनम्यूट आहे तुझं. रोहिणी आवाज येत नाहीये. Sir, you have Sir, you have taken. यस. अनेक वचनी यू प्लुरल नंबर्स तो तुम्ही या अर्थानं वापरतो आपण. when we use singular then तू and when we use plural then तुम्ही. तुम्ही गेला आहात. you have gone. सेंटेन्स पॅटर्न तोच राहील, फक्त तिथं तू येईल, इथं तुम्ही येईल. सेंटेन्स पॅटर्न मध्ये कुठलाही बदल होणार नाही. फक्त अर्थ कसा घ्यायचा आहे, तू का तुम्ही, ते तिथल्या परिस्थितीवर. एक असेल तर तू आणि अनेक असतील तर तुम्ही. सेकंड, तुम्ही लिहिला आहात. व्हॉट इज द सेंटेन्स? You have written. यस, यू हॅव रिटन. तुम्ही वाचला आहात. समर्थ देबगुंडे. You have. You have दिसत नाहीये. read. You You have read. हा तुला तयार करायचं आहे. दिसना गेले नाही तिथं नाहीच तर तुला काय दिसणार आहे. ओके नेक्स्ट. You have played. नेक्स्ट. You have eaten. You have eaten. You have eaten. You have eaten. सर एक मिनिट घेतो इथं. प्रिपेअर सम सेंटेन्स. मेक पासून. सर यस सर. हा या स्क्रीनवर मी एक मिनिट घेतो मुलांचा. पहा इथं तुम्हाला आता तिसरा प्रकार झालेला आहे. इथं अगोदर आय झाला, वे झाला, यू झाला, आता यूचा पुन्हा चौथा सुरू झालेला आहे. आता याच्यामध्ये यू हॅव गॉन, गॉन, रिटर्न, रेड, प्लेड आणि इटन. हे 5 शब्द तुम्ही लक्षात ठेवले, तुमच्या पुढे कुठलीही अडचण येणार नाही, कारण तेच ते वाक्य आहेत. मेकच मेक्ड. पुढे तुम्हाला त्या ठिकाणी 5 शब्द जे दिलेले आहेत त्यांच्यामध्ये बदल थोडासा विचार करायचा आहे. पण इथं गॉन, रिटर्न, रीड, प्लेड, इटन हे जर शब्द तुम्ही लक्षात ठेवलात तर नक्कीच तुम्हाला खूप सोपं जाईल. लेट्स कंटिन्यू.
Make. Prepare a sentence from make. Varad. You have made. Make ka made. 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 Okay. Bake. Manav. You have baked. 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 बेकचं तिसरं रूप काय? तुझा मोबाईल सारखा हालचाल करतो, तुझं लक्षच इथं नाही. उठतो काय, इकडे तिकडे बघतो काय, बोलतो काय? कोण आहे बाजूला, आई की वडील? सतत तू चलबिचल राहतो, लक्षच नाही तुझं इथं. म्हणून तुला विचारलं. आर्यन, बेक. आर्यन झोपला वाटत. रोहिणी कसबे. You have baking. ING रूप आहे काय इथं? You have baking. You have baking. क्रियापदाचं तिसरं रूप BAKE. बेक म्हणजे तयार करणे. बेक म्हणजे तयार करणे होते का? भाजणे. भाजणे. मेक म्हणजे तयार करणे होतं. मग बेकचं तिसरं रूप काय? बेकरी हा शब्द माहित आहे? बेकरी. बेकरी मध्ये सगळे भाजलेले शब्द मिळतात. बेड. हा, तर म्हणूनच त्याला बेकरी म्हणतात. बेक. You have baken. You have तुम्ही baked. भाज. ईडी लावायचंय त्याला, ईडी. यू हॅव बेक्ड. सेच सांगा. वृंदावनी. You have said. मराठीत तुम्ही चांगला आहात. ओके. तन्मय, फाईट. You have fight. फाईट आहे का तिसरं रूप त्याचं? You have fight. Fight. You have fought. You have fought. तन्मय, क्रियापदाचा एक दिवस सराव कर रे चांगला. क्रियापदाचे रूप तुला पाठ नाहीत बघ. घोटाळा होऊ लागलाय सगळा. अभिनव शेलार, फाईट. Sir, you have fought. मराठीमध्ये काय होतं? तुम्ही भांडला आहात. हा, भांडला आहात किंवा लढला आहात. ओके. स्मेल. स्मेलचं कोण सांगतं? प्राची. You have smell. तुम्ही सुगंध घेतला आहात. क्रियापदाचं तिसरं रूप काय? Can I say? यस. You have smelled. यू हॅव स्मेल्ट. सर पण स्मेल्डच म्हणलं. हा, उच्चार करण्यामध्ये आहे. आपण जरी म्हणलं तरी त्याला अर्थ नाही. उच्चार कसं करता ते महत्वाचं आहे. चुकीचा उच्चार समोरच्याला ऐकायच्या वेळी करायचं नाही. ओके, लेट इट बी. प्लीज सी द नेक्स्ट वन. नाउ थर्ड पर्सन सिंगुलर नंबर. ही, शी, इट. फर्स्ट वी सी द ही. तो गेला आहे. व्हॉट इज द सेंटेन्स? He have gone. ही हॅव गॉन. गोन नाही, ते गॉन. Gone. आता काय चुकलं इथं?
हॅवच्या ऐवजी हॅज झालं. हॅवच्या ऐवजी हॅज झालं. आतापर्यंत आय व्ही यू यू इथपर्यंत हॅवच होत, पण इथं ही सोबत हॅज झालं. ही शी इट हे तृतीय पुरुषी एकवचनी थर्ड पर्सन सिंगुलर नंबर. विथ दिस थर्ड पर्सन सिंगुलर नंबर वी यूज हॅज नॉट अ हॅव. ही शी इट सोबत हॅज येतं, बाकी क्रियापदाचं तिसरं रूप तसंच येतं. There may be no change, but in the helping verb, instead of have, we use has. He has gone. तो लिहिला आहे. तो लिहिला आहे. He has written. He has written. He has वाचला आहे. He has read. He has read. He has read. तो खेळला आहे. He has played. He has played. तो जेवला आहे. He has eaten. He has Okay, now eaten. use the next. Samarth, can you say? You raise your hand. Laugh. Laugh ला काय म्हणतात? Laugh. तन्मय सांगतो का? Sir, I can. Yes, sir. हम्म. He has laughed. Laughed. He has laughed. He has laughed. त असा उच्चार करायचा बेटा, लाफ्ड नाही ते. त असा उच्चार Yes, करायचा. sir. He has laughed. तो मराठीमध्ये काय होईल? तो हसला आहे. ओके, नेक्स्ट वन. हु यूज टॉक? रोहिणी जाधव, टॉक. नाही सांगणार. I can say. आर्यन, सर मी सांगायले. हा सांग सांग. He has talked. He has तू बोलला. He has talked. talked. जोरात सांगायचं बेटा, हा, ऐकू आलं पाहिजे. नेक्स्ट वन, वॉक. I can. He has walked. He has walked. Okay, sit. प्रांजल कुठे आहे? प्रांजल is not participating today. Sit. We has sit. अरे, इथं काय वापरले? इथं काय वापरले ते बघ क्रियापद. He has sit. He has sit. He has sit कसं येईल? सीट या क्रियापदाचं तिसरं रूप काय? Sat. नक्की. He has sitten. He had sat. Sat. तो बसला आहे. काय होईल का? ओके, आता राहू द्या. सीट, सॅट, सॅट. या पदाचं तिसरं रूप सॅट आहे. ही हॅज सॅट. वर्क. वर्क. Who says? सांग अभिनव. He has worked. He has worked. Okay. He has worked. तो काम केलं आहे. बरोबर. नाउ इट्स फॉर ही, म्हणजे तो जर मुलगा असेल किंवा जेंट्स असेल तर. इफ इट्स अ लेडीज और गर्ल वी यूज शी, म्हणजे ती. She has. हा. She has gone. She has gone. आता ही सोबत हॅजच येईल, हॅव येणार नाही, हे मात्र पक्क ध्यानात ठेवायचं आहे. ती लिहिली आहे. She has has.
Return. He has written. He has read. She has. He has read. He has played. She has. He has played. Has played. She has. She He has eaten. She has He written. has eaten. बघा आता बाकीचे क्रियापद घेऊन आपल्याला पुन्हा तयार करायचे. She has answered. She has answered. दिली आहे. एक raise your hand. प्राची अभिनव. सांग. ओके रोहिणी जाधव. Yes. She has learned. Learned. Okay, exactly right. Third, Vrindavani. She has spoken. जोरात सांग, ऐकू येणार गेले बरोबर. Spoken. She has spoken. Yes, right. Next, add. She has add. She has add. Ha. She has pushed. She has pushed. She has pushed. Okay. Let's see about the it. ते गेले आहे. It has gone. What is the sentence? It has written. It has written. It has It has. It has read. It has It read. has Okay. read. Anusri. It has played. It played. It has played. ते खेळले आहे. It has played. Okay. It It has eaten. has eaten. It has eaten. It has eaten. Use. श्रेया सांग आता. यूज वापरून सांगायचंय. It has used. It has used. Yes. क्रियापदाचं तिसरं रूप. राईट. आयुष सांगतो का? Who says about the listen? Raise your hand. Listen. प्राची सांग. Say प्राची. It has listened. It has listened. ed आहे पुढं. Grow. May I say, sir? Yes. It has grown. It has grown. Exactly right. Next, no. I Who can. said? Lower your raise, Prachi and Tanmay. Who says no? It has known. It has known. It has known. No new known. Catch. Who says about catch? Be fast. कॅचचं तिसरं रूप काय? Sir, Yes. catch. Catch. Caught. Caught. Catch. Catch, caught. Yes. It has caught. Okay. We see about they. सर मला तिचा उच्चार येत नव्हता. बरं. They has gone. Gone, sir. They has gone. इथं पण बदल तर झाला. have येतं. They have आणि येतं. कुछ नाही येणार. We, you, they आणि पुन्हा I याच्या सोबत have येतं.
फक्त ही शी इट यांच्या सोबतच हॅज येतं. ओके, दे हॅव गॉन, ते त्या ती लिहिले आहेत. दे हॅव रिटर्न. पुढे सांगा. They have read. रेड. They have read. They have eaten. Okay. They have Now use the examples. Run. They have. May I say, sir? Varad, he raised his hand. Say. They have read. Okay. Second one. Tanvi. They have asked. Okay, next. Give. They have given. They have given. Given. Vivek, you are not participating today. They have given. Yes. Give, gave, given. Okay, next say. Vivek, can you say? No. Rohini Kasbe, can you say? They have said. They have said. Yes, right. Next. Rohini Zadav. They have slept. They have slept. Yes, exactly. Take anyone by yourself and say. Anusri. Take any verb and They have run. ते त्या ती पडले आहेत. बर. Exactly. बरोबर आहे. इंद्रायणी. आपल्या मनाचे क्रियापद. ते त्या ती नक्की केले आहे. ओके, नेक्स्ट. आता आपण याला फॉर्मॅट मध्ये पाहूया. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, सिंग्युलर नंबर, प्लुरल नंबर, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन मध्ये आपण याच्या फॉर्मॅट मध्ये आपण सगळं पाहूया. आय हॅव गॉन, वी हॅव गॉन, यू हॅव गॉन, यू हॅव गॉन, ही हॅज गॉन, शी हॅज गॉन, इट हॅज गॉन, दे हॅव गॉन. तुम्ही म्हणलंय ना अगोदरच पाठ केलंय की पूर्ण? जसं मी आय गो, वी गो मधून पहिल्या याच्यामध्ये शिकवलेलं होतं. हे पूर्ण तोंडपाठ असलं पाहिजे. I have gone, we have gone, you have gone, you have gone, he has gone, she has gone, it has gone, they have gone. म्हणता येईल का? हो सर. कोण म्हणतं सांगा बरं. सर. अनुश्री, you raise your hand. Say. I have gone, we have gone, you have gone, you have gone, she has gone, it has gone, they have gone. Okay, right. Anusri. I First have one is. gone, we have gone, you have gone, you have gone, he has gone, she has gone, it has gone, they have gone. Okay. पॅटर्न काय होतं बघा, लक्षात ठेवा. पॅटर्न लक्षात असला की अत्यंत आवश्यक आहे. यस प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस V3. पहिलं सब्जेक्ट आहे म्हणजे कर्ता आहे आणि त्यानंतर हॅज किंवा हॅव किंवा हॅज आणि त्यापुढे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. कर्ता म्हणजे यस, आय, वी, यू, ही, शी, इट, दे हा एक. त्यापुढे हॅव किंवा हॅज. आता हॅव कुठं येतं, हॅज कुठं येतं हे आपण पाहिले. आय, वी, यू आणि दे यासोबत हॅव येतं. ही, शी, इट यांच्या पुढे हॅज येतं आणि बाकी पुढे क्रियापदाचं तिसरं रूप हे 8ही वाक्यामध्ये येतं. या काळाचं सूत्र आहे. तिन्ही सूत्र पाठ असणं तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे. हे सूत्र जर पाठ असेल तर कधीही वाक्य तुम्हाला तयार करता येतात. ओके, इट्स टुडेज होमवर्क. Write down the given chart using any 5 verbs. आता मी जे आय हॅव गॉन, वी हॅव गॉन चा जे चार्ट दिलेला होता
तसा चार्ट तुम्ही एक 5 क्रियापद घ्यायचे आणि तसा चार्ट तयार करायचा आणि आजच्यावरती आय, वी, यू, ही, सी, इट, ते याचे कमीत कमी एक 50-50 वाक्य जरी तयार केलं, एका पानावर कमीत कमी 25 ते 30 वाक्य बसतात. 30-30 जरी वाक्य तयार केले तरी 8 त्रिक 24 म्हणजे 240 वाक्य तुमचे तयार होतात. तर तसे वाक्य वेगवेगळे क्रियापद वापरून तुम्ही तयार करा आणि हा आजचा होमवर्क आणि हा टेस्ट तुम्ही कंप्लीट करा. थँक्यू.